लाडू संताचे मार्ग 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 लाडू संताचे आम्ही वैकुंठवासी आलयात कारणाचे होरी रे देवते येतात आणि देवही का अवतार घेतो? देवाला विचारा. देव सांगताय मी कशासाठी अवतीर्ण होतो? धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. किंवा भगवान गीतेमध्ये सांगतात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युतानां धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान म्हणतायत मी धर्म रक्षणा करता येतो, परंतु त्याला एक करावं लागतं की दुष्टांचं निर्दालन करण्याकरता दुष्ट निर्माण व्हावे लागतात, तर देव येतो. आणि संत मात्र येतात संत, पण कशा करता येतात? उजळावया आलो वाट उजळावया आलो वाट उजळावया आलो वाट उजळावया आलो खरा खोटा निवाड 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 उजळावया आलो वाट खरा खोटा निवाड खरा खोटा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. महाराज म्हणतात खरा आणि खोट्याचा निवाडा करण्यासाठी देव अवतीर्ण ज्या ज्या वेळेस होतात ना, त्यावेळेस काय घडतं माहिती का? दुष्ट कोण आहेत हे ओळखता येत होते. देव 3 युगामध्ये जन्माला आला, कृत त्रेता आणि द्वापार. 3 युगामध्ये देवाने अवतार घेऊन काय कार्य केलं? तेच कार्य केलं. कोणतं? भक्ताचं रक्षण आणि दुष्टाचं निर्दलन. याच्यापेक्षा काही केलं नाही. देवाचा तो धंदाच बनून झाला. भगवान हाच धंदा करीतो, हा धंदा त्याने केला. पण देवाला प्रश्न पडला कलियुगामध्ये मात्र ऐका कलीचे महिमान. कलीचं महिमान असे महाराज त्या शकुनामध्ये अनेक अभंगामध्ये पाहिलं. असत्यासी विजिलेजन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. या युगामध्ये एक गंमत आहे महाराज. देवाला वाटलं या कलियुगामध्ये जर मी अवतीर्ण झालो आणि दुष्टाचं निर्धारण करायचं म्हटलं, दुष्ट ओळखू येत नाही. फार अवघड आहे महाराज. दुष्ट ओळखता येत नाही. कोण अशा प्रकारचा चांगला आहे कोण वाईट हे कळत नाही, कारण सगळे पांढऱ्या कपड्यात आहेत. कसं ओळख? तुम्हाला सांग का, सगळेच पताक घेऊन खांद्यावरती पंढरपूरच्या वारीला जाणारे म्हणजे जामखेडच्या स्टँडला इतकी गर्दी असते महाराज की पताकावरी अडकती, पताकावरी अडकती. पाय अशा प्रकारचं पायरीवर ठेवा इतकी जागा नाही, तरी रीग भरलेली असते पंढरपूर गाडीला. आपल्याला वाटतं का वारकरी लई झाले? सगळे फुकतात तेच ना. मला सांगा, शासनाच्या गल्ल्यावरती डल्ला मारून तुम्हाला पंढरपुरात यायचं कोणी सांगितलं? पांडुरंगाने
बर ते जाऊ द्या, ते शासनाला लय दया आली, तुमच्या मतदानाचा विचार केला, लाडकी बहिणीला पगार सुरू झाला, तुम्हाला अशा प्रकारची एसटी फुकट झाली, हे सगळं झालं, एकनाथाची कृपा झाली मला. कळलं तर बघा, नाही तर पुन्हा बुंदी खा. विठाला हे एकनाथाची नाही, दुसऱ्या एकनाथाची. सगळं फुकट झालं हे जरी खरं असलं, मागील 2-4 वर्षापूर्वी बऱ्याच लोकांनी वय नाही झालं तरी सुद्धा आपलं वय वाढवून घेतलं. मला सांगा, कसं ओळखायचं सज्जन कोण दुर्जन कोण या युगामध्ये? आणि देवाला प्रश्न पडला, ह्या मला नाही प्रश्न पडला, देवाला प्रश्न पडला, हे मी सांगतो तुम्हाला. देवाला प्रश्न पडला आणि देवाने विचार केला, याचा निवाडा करणं अवघड आहे. मग आता दुष्टाचं निर्दलन नाही, दुष्टाचा दुष्टपणा घालवणं एवढंच कार्य करता येत आहे. म्हणून देवाने देव पण सोडलं आणि संत रूपाने येऊन प्रागट होऊन अशा प्रकारचं तेच कार्य देव जे करत होते तेच कार्य करत असताना संत रूपाने प्रगट झाले. तेच तुकोबराय सांगतात, ते संत कशासाठी अवतीर्ण होतात? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पाखंड खंड. तुकोबराय म्हणतात संतांचा अवतार त्याच्यासाठी. पाखंडाचं खंडन करणं, धर्माची स्थापना करणं, पालन करणं, धर्म सांभाळणं फार कठीण आहे. धर्म सांभाळणं एवढं कठीण आहे. तुम्हाला कसं काय? त्याचं कारण असं आहे, आपल्या धर्मावरती आपल्या लोकांचे जेवढे आघात आहेत तेवढे महाराज इतर धर्माचे आपल्यावर आघात नाही. मंदिरातल्या घंट्या कोण चोरतो बरं? पक्क माहिती तुम्हाला. विठाला विठाला. मला सांगा, आपल्याच धर्मातला सगळी लूट कुठून चालू आहे? आपलीच चालू आहे. टाळ दुसरी किती आहेत महाराज? चोरून टाळ कोण येत? भाषणातलेच थोडी 2-4 असतात. बाहेर त्याला माहित नसतं या टाळाची किंमत आता 2000 रुपये किलो झाली म्हणून. चोरी करू नका कोणी, भाव सांगितला. तुमच्या कोण नाही एवढ्या भावात घेणार, आम्हाला घ्यायचे म्हटल्यावर तेवढा भाव आहे. तुम्हाला घ्यायचं तर 1000 रुपये किलो घेते तुमचं. म्हणजे हेही तुम्हाला सांगतो की किती भाव आहे विचारा. मागील 6 महिन्यापासून
मला काही लोकांना माहिती असेल, पण आमच्या पोरांनी सगळ्यांनी एक पिक्चर पाहिलाय. तुम्हाला पिक्चर बी दाखवता का? योग्य असेल तर दाखवतो. त्या पिक्चरचं नाव आहे छावा. तो संभाजीराजांच्या जीवनावरती छावा नावाचा एक पिक्चर आलेला आहे. महाराज तो पिक्चर जरी बघितला नसला तर बघा, खरंच बघा. बघितल्यानंतर संभाजीराजांनी धर्मासाठी केवढं योगदान दिलं हे निश्चित आपल्याला कळेल. तरी पण त्याच्यापेक्षा मी एक अजून गोष्ट सांगणार आहे की जे पिक्चर मध्ये नाही. ते पिक्चर मधलं तर तुम्ही पाहणार आहे. मी पिक्चर मध्ये आता काय पिक्चर तुमच्या पुढे उभा नाही करणार, पण पिक्चर मध्ये जे नाही दिग्दर्शनाला करांना जो इतिहास गौप्य आहे, जो दुर्लक्षित आहे, तो इतिहास संभाजीराजांचं जे हाल झालं, पकडल्यानंतर 40व्या दिवशी देहांत झालेला आहे. फार हाल करून ते आता इथं वर्णन करणे योग्य नाही, पण मला सांगण्याचा इतिहास वेगळा आहे. पण पकडल्यानंतर जिथून पकडलं तिथून आपल्या नगर जिल्ह्यामध्ये आलं. पहिल्या नगर जिल्ह्यामध्ये बहादूरगडावरती, पेडगाव पशी त्या गडावरती आणलं. तिथून अशा प्रकारचं तुळापरला घेऊन गेले. पण हा प्रवास 40 दिवसाचा झाला. किती दिवसाचा? 40 दिवसाचा. महाराज ज्या परिसरातून संभाजीराजांना नेलं तो परिसर अख्खा मराठ्यांच्या ताब्यात होता. मुघलांचा परिसर नव्हता महाराज, हा परिसर सगळा मराठ्यांच्या ताब्यात होता. आमचे मराठी डोळे झाकून बसले. छत्रपती जागा होती माणसाचा. अजून एक गोष्ट सांगणार आहे. जर खराच उठाव केला असता ना तर ताकद नव्हती महाराज संभाजीराजाला पुढे पकडून तुळापूरला नेण्याची. कारण प्रत्येक एरिया हा सगळा सरदारकीमध्ये मराठ्यांच्या ताब्यातला होता सगळं. त्याही पेक्षा अजून एक गोष्ट गौप्य असं आहे, ज्यावेळेस मुरारबाजी गेला, बाजीप्रभू देशपांडे गेले आणि छत्रपतीने विचार केला एक एक मोहरा गमावणं अवघड आहे, स्वराज्य टिकवायचं आहे, माणसं सांभाळायची आहेत. याच्याकरता मिर्झाराजे जयसिंग यांच्या तह केला आणि तह करून 23 किल्ले देऊन टाकले महाराज. आणि तह करून अशा प्रकारचं माणसं वाचवली. संभाजीराजाला तेही करता येत होतं. आमची माणसं इतकी गमतीची होती महाराज की संभाजीराजाला पकडल्यानंतर अवघ्या 9व्या दिवशी राजाराम महाराजाला अष्टमंडळाने गादीवरती बसवलं आणि तोही अधिकार काढून घेतला. छत्रपती पदच राहिलं नाही. सरपंच पद नाही तर सही करतो कशावर? पदच काढून घेतलं महाराज. कसा तह करणार? तह करून सुद्धा संभाजीराजे सुटू शकले असते, पण छत्रपतीचं जिवंत असताना छत्रपतीच पद काढून घेतलं. आणि त्याचाच मागो आहे आता गडकरी यांचा खेळ. तसं पाहिलं गेलं तर नियमाप्रमाणे पूर्वीचा गादीचा मालक देहांत झाल्याशिवाय, देह ठेवल्याशिवाय गादीचा मालक नेमणं अयोग्य आहे नियमाने. परंतु यांना भीती वाटली आपलं कुठेतरी खून पडतो की काय कोण असतं, पण भीतीपोटी का आहे ना, पण आपलं उत्तराधिकारी नेमून मोकळे झाले महाराज हे सगळे. 9व्या दिवशी मला सांगायचा मुद्दा, 9व्या दिवशी आणि तिथून पुढे 31 दिवस संभाजीराजे जिवंत होते. आपल्या लोकांनी आपल्या लोकांचा घात केला. पहिला गोष्ट धर्मावरती आघात जर कोणाचे असतील तर आपलेच. मंदिरातली भजनं कोणी बंद पाडली की अशी पोरं जर आमची हरिपाठाला उभा राहील ना, बऱ्याच गावी मला संघर्ष करावा लागतो की पोरांच्या गळ्यात विना देताना. जुनी माणसं नाही महाराज आमच्या पोरांना हरिपाठ करते. महाराज तुम्ही मेल्यावर काय खोटीला आवड अडवायचे का टाळे? करू दे ना पोरांना कौतुक. पहा ना महाराज, तुमचं पोरग जर शिव्या देत असलं तर कौतुक वाटतं. आमचे पोर हरिपाठ करताना कौतुक करत नाही तुम्ही. शिव्या दिलं कसं शिव्या देतो म्हणते ते गोड वाटायला लागलं. अरे धर्मावरती आघात व्हायला लागले. धर्म टिकवायचा असेल तर ही पोरं घडवणे गरजेचे. आम्ही त्यात उड्या घेतल्या तेवढं सोपं वाटतं काय? ही पोरं सांभाळायची एवढी सोपी आहेत का? तुमची एक पोरग सांभाळायचं नाकी नव्हे. आम्ही 40 पोरं सांभाळतो कशासाठी सांभाळतो? तुम्हाला वाटतं का ही दिसायला एवढी गोड दिसते तेवढी शहाणी नाही?
पण तेवढाही त्यांचा खट्याळपणा पोटात घालून आईचं अंतकरण करून आम्ही त्यांचं सहन करून घेतो आणि बऱ्याच वेळा मारही देतो, ताडणही करतो वेळ प्रसंगी. पण ते घडवणं गरजेचे, काळाची गरज आहे. पैसा मिळेल नाही मिळेल हा दुय्यम भाग आहे व्यवहार, पण व्यवहार शिवाय टिकत नाही म्हणून व्यवहार करावा लागतो. पण ही काळाची गरज आहे. संतांनी हेच केलं महाराज. धर्म ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची जाती. सांगायचा आहे, धर्म टिकवण्याकरता मात्र संतांनी एवढा अट्टहास केला. धर्माचे पालन करणे पाखंड खंड. पाखंड या शब्दाचा अर्थ विरोधक नव्हे. तुम्हाला एक सांगतो, विरोधक सहजासहजी त्याला विरोध करता येईल, सोपं आहे. पण सगळ्यात गोष्ट अवघड आहे. पाखंड कशाला म्हणायचं? तर जे आपल्यातच राहतात आणि आपल्यावर आघात करतात. आपल्यातच राहतात, आपल्यालाच आघात करतात. तात्या एक गोष्ट सांगत असतात, म्हणलं तात्या एक गोष्ट सांगत असतात. काही माणसं महाराष्ट्राचा बुलंद आवाज असं म्हणतात. हे तुमच्या भाषणातले शब्द आहे बरं का डॉक्टर? महाराष्ट्राचे बुलंद आवाज आहे का नाही? पण महाराष्ट्राचा एकच बुलंद आवाज होता, ते म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी. पुन्हा बुलंद आवाज. दिल्लीच्या तख्तावरती जाऊन आग्र्यामध्ये अशा प्रकारचं महाराजांनी समोर उभा राहिलेला, कोण रे हा उभा राहिलेला? कहां से आया है हो? यहां से हम हमारे सामने से निकालो. रामसिंग विचार करतो, महाराज हळू बोला, हळू बोला. इथं आग्रा आहे, औरंगजेबाचा दरबार आहे असेल एवढ्या कणखर बोलणं, आणि आम्ही ज्यांचं बुलंद आवाज म्हणतो ते महाराज असं करते. दिल्लीत जाऊन तिकीट देता का? महाराष्ट्राचे बुलंद आवाज. मरणाचा नाही विचार केला महाराज. शत्रूच्या जबड्यामध्ये असताना सुद्धा डरकाळी फोडली, त्याला महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणतात. मला मुद्दा हा सांगायचा आहे, धर्माचं पालन करण्याकरता मात्र फार मोठं कष्ट घ्यावं लागतं. आणि पाखंड खंडन कशाला म्हणायचं आहे? शत्रूवर चालून जाणं सोपं आहे. आपल्याच माणसावरती ज्यावेळी आपल्यावरती आघात होतो, ज्याला आपण बुलंद आवाज म्हणतो, बुलंद आवाज आपल्याच माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खूप असताना कुठे गेले होते? आपल्याच माणसाच्या पाठीमागून. मला एक अजून गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज लढाया करताना लढाईमध्ये अनेक शिपाई एका हातामध्ये ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन लढत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी तसं नाही केलं. तुम्ही कधी चित्र पहा तर महाराजांच्या हातामध्ये उजव्या हातात तलवार आहे, डाव्या हातात ढाल नाही, ढाल आहे ती पाठीवर. का पाठीवरती? छत्रपतीला माहिती होतं
समोरून येणारा शत्रूला मी कधीही अशा प्रकारचं आक्रमण करून येणार नाही. माझी तलवार भवानी तलवार सक्षम आहे. पण माझीच लोक मागून वार करतील म्हणून माग ढाल ठेवून आपल्या धर्मावरती आघात आपल्या लोकांनी केला. चला या पाखंडाचं खंडन ज्ञानोबरांनी या पाखंडाचं खंडन केलं. महाराज योगी म्हणून परमार्थिक क्षेत्रातले म्हणून घेणारे चांगदेव महाराज ज्ञानोबरायला विरोध आणि मग मात्र त्यांचं ताडण करून मग त्याचा गर्व हरवला. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. आधी भिंत चालवली त्याचा गर्व हरवला आणि मग त्याला दंडवत घालायला लावलं आणि त्याला तसं नाही ठेवलं. त्याला बाजूला नाही फेकलं तर मुक्ताईला सांगितलं मुक्ताई अरे हा चांगा कोरा आला रे याचं मात्र कल्याण कर. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. सांगदेव मने आजी जन्मालो देव मने आजी जन्मालो देव मने आजी जन्मालो मने आजी जन्मालो. गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. तुकोबरायने सुद्धा रामेश्वर शास्त्री सारख्या नतमस्तक व्हायला. अनेक उदाहरण आहेत महाराज. या पाखंडाचं खंडन केलं महाराज. खंडन फार मोठी उदाहरण आहेत. मला उदाहरण सांगावी तेवढी थोडी आहे. सांगावी तेवढी थोडी आहे. मला सांगा वेळ अपुरा आहे. माझ्याकडे फक्त 9 मिनिटं टायमिंग आहे. किती मिनिटं? 9 मिनिटं टाइम. मी 11 म्हणजे टाइम झाला की जय विठ्ठल करणार आहे. विठाला 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 काही भक्तांनी विचारलं महाराज तुम्ही धर्माचं पालन करण्याकरता आलात. आल्यानंतर यांचं खंडन करण्याकरता जे खंडन करणार आहे जसं शत्रूला मारण्याकरता शस्त्र लागतं तुमच्याकडे शस्त्र कोणतं आहे? महाराजांनी त्या शस्त्राचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या करणे काम मंत्र आहे. आमच्याकडे नामस्मरण हे अशा प्रकारचं शस्त्र आहे. हेच्या आम्हा करणे काम बीज छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुकोबरायला नजराणा पाठवला. नजराणा पाठवल्यानंतर सेवक करवी मावळ्या करवी आलेला नजराणा पाहिला आणि तुकोबराय म्हणू लागले हे कशाला पाठवलं आम्हाला? देवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यात न पडे. आम्हाला हे नकोय. मग आम्हाला काय पाहिजे? आम्ही समाधानी व्हावी वाटत असेल तुम्हाला राजे तर एकच काम करा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी व्रत करा एकादशी एकादशी व्रत करा एकादशी
राजांना उपदेश केला आणि सांगितलं आम्ही सुखी व्हावं वाटत असेल मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुम्ही नामस्मरण करा. आम्हाला हे काम करण्याकरता आम्ही आलो. हेचे आम्हा करणे काम नामाची माथा सोटे मारू. आम्हाला दुसरं काही अशा प्रकारचं नको. आम्ही तेणे सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. या बीज मंत्राचा प्रचार करण्यासाठी प्रसार करण्यासाठी आम्ही आलो. तुकोबराला विचारलं महाराज तुम्ही प्रचार करायला नामस्मरणाचा प्रचार करायला निघाले सप्त करायला निघाले कीर्तन ठेवली एवढं काम कुठाना केलाय तुमचं कोणी ऐकल का? नाही ऐकत त्याला 2 सूत्र आहे बर का. डॉक्टर जर सप्त्याला माणसं येत नसेल तर तुम्ही हात जोडा. कराटाळी बोला हात जोडून विनंती करा आणि मग तुमच्या सप्त्याला माणसे हे सूत्र आहे पहिलं. आणि ते नाही जमलं तर तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे Hare